खरं तर नवी मुंबईच्या जवळपास या मुंबईतल्या आमच्या सगळ्या गोरगरीब जनतेला राहता यावं. अटल सेतूमुळे त्यांचं अंतर मुंबईपासून 20 मिनिटावर आहे आणि म्हणून मुंबईच्या आसपास हे प्रकल्प असावे, गोरगरिबांना राहता यावं, ही भूमिका राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊंची आहे आणि त्यामुळे हे प्रकल्प त्या ठिकाणी उभे राहत आहेत. मागच्या 7-8 वर्षामध्ये या ठिकाणी 50-60 हजारांपेक्षा जास्त घरं ही त्या ठिकाणी दिली गेली. देणारी अथॉरिटी ही सिडको आहे आणि या सिडकोच्या माध्यमातून घरं तर बांधली गेली, पण त्यात माणसं राहणार आहेत याचा कदाचित त्यांना विसर पडला असावा. आणि मी नेहमी सांगतो की ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा वाईट भूमिका ही सिडकोची राहिलेली आहे. आम्ही मालक आहोत या भूमिकेत सिडको सातत्याने वागताना दिसते, ते अधिकारी वागताना दिसतात आणि त्यामुळे या विषयामध्ये आज सभागृहात मी विषय मांडला की या घरांचा दर्जा जो आहे तो निकृष्ट आहे. म्हणजे बिल्डिंग झाल्या, लोक राहायला गेली, 2 वर्षामध्ये या बिल्डिंगची अवस्था आपण बघू शकाल. हे सगळे फोटो आज पटलावरती मी दिले की ही जर का अवस्था आमच्या सिडकोच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांची असेल तर त्या लोकांनी त्यात कसं राहायचं हा विषय तयार झालेला आहे. आणि त्यामुळे ह्याच्या तक्रारी ऐकायला सिडकोकडे कोणी नाही, त्यांना वेळ नाही, त्यांना फक्त नफा या विषयात त्यांचं लक्ष आहे. आणि त्यामुळे सिडकोची ऐकण्याची मानसिकता सिडकोने डेव्हलप करावी ही त्या ठिकाणी भूमिका मी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सिडकोच्या माध्यमातून या विषयामध्ये कंत्राटदार पाठवले जातात, ते थोडीशी डागडुजी केल्यासारखं करतात, पण उत्तर मात्र यात निघताना दिसत नाही. त्यामुळे मी मागणी केली की 10 वर्षाचा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे तो आमच्या जनसामान्यांना वाढवून द्यावा, 5 वर्षांनी ही मुदत वाढवून द्यावी, जेणेकरून त्यांना त्याची डागडुजी दुरुस्ती ही पुढच्या 5 वर्षातही सिडकोच्या कंत्राटदाराकडून केली जाईल आणि जनतेला दिलासा मिळेल ही मागणी या निमित्तानं आम्ही केली. अनेक विषय या जनतेचे त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांचे मेंटेनन्सचे चार्जेस आहेत की 2 वर्षाचे मेंटेनन्स चार्जेस सिडकोने ॲडव्हान्स घेतले आणि आता पुढच्या 3-3, 4-4 वर्षांची बिलं एकत्रित पाठवून दिली. 2-2 लाखाची बिलं या सगळ्या नागरिकांना पाठवली आहेत. म्हणजे ज्याचा पगार 25-30 हजार आहे त्याला त्याच्यामध्ये 20-22 हजाराचा हप्ता भरायचा आहे, तो त्याच्या उरावरती आहे आणि त्यातून 5-6 हजारात कुटुंब चालवण्याचं नियोजन करण्याचं त्याचं कुठेतरी ध्येय असतं. त्यात आता तुम्ही त्याला 2 लाख बिल पाठवलं, ते 2 लाख बिल मेंटेनन्स चार्जेस कसे भरायचे? बरे 2 लाख कसले तर कचरा उचलणे, लिफ्टचा मेंटेनन्स, गार्डन मेंटेनन्स, सिक्युरिटी गार्ड या सेवा सिडकोनी दिल्याच नाही. 2 वर्ष कोरोनाचा कालावधी होता, त्यात 0 सेवा आणि उर्वरित 2-3 वर्षामध्ये थातूर मातूर सेवा. म्हणजे 10-12 सिक्युरिटी गार्ड पाहिजेत, 2 सिक्युरिटी गार्ड दिले. गार्डनची अवस्था बिकट झालेली आहे. अशा सगळ्याच विषयांचा खेळखंडोबा असताना, कचरा उचलण्याची व्यवस्था नसताना मेंटेनन्स चार्जेस कसले मारता? आणि त्यामुळे मी मागणी केली की हे मेंटेनन्स चार्जेस आपण रद्द करावे. रद्द करणं आपल्याला शक्य नसेल तर किमान 50% त्यात आपण सूट द्यावी आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरायला त्यांना किमान 1.5-2 वर्षाचा कालावधी समान हप्ते करून द्यावा बिनव्याजी. तर या नागरिकांना हे भरणं सोपं होईल. कारण या बिल्डिंग बांधताना आता स्वप्नपूर्ती सोसायटीचं मी उदाहरण दिलं, अनेक सोसायट्यांचे हेच प्रॉब्लेम आहेत, पण तिथे सिडकोने दाखवताना त्यांच्याच बिल्डिंगमध्ये एक शॉपिंग मॉल दाखवला होता की जनतेला वाटलं की आमची बिल्डिंग आहे, आम्ही राहणार तिथे शॉपिंग मॉल असेल, हेल्थ क्लब असेल. आता त्या ठिकाणी सिडकोनी ते हेल्थ क्लब आणि शॉपिंग मॉल कॅन्सल केला, 2 बिल्डिंग बांधल्या आणि विकून टाकल्या. म्हणजे विकण्यामध्ये यांना इंटरेस्ट आहे, शॉपिंग मॉल कॅन्सल. मग जर का त्या जागेवर तुम्ही नफा कमवला तर मेंटेनन्स चार्जेस तर माफ करा. अशा पद्धतीचे विषय यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कॉन्ट्रॅक्टरचं ऑडिट केलं पाहिजे आणि त्यांचा दर्जा निकृष्ट आहे त्यांना त्या ठिकाणी ब्लॅकलिस्टेड केलं पाहिजे. ही मागणी सुद्धा या निमित्तानं मी केलेली आहे आणि या निमित्तानं सिडकोचे अनेक प्रश्न आहेत, त्या सगळ्यांचीच मागणी आज त्या ठिकाणी त्यांचे वाभाडे करण्याचा मी प्रयत्न केला. कारण ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. म्हणजे आमच्या स्थानिक नागरिकांच्या, ग्रामस्थांच्या, गावकऱ्यांचे प्रश्न, गरजेपोटी घरांचा प्रश्न, अनेक वर्ष हा प्रश्न सुटत नाही आणि त्याच्यावरती सिडको तोडक कारवाई करते. शासन निर्णय झालेले आहेत त्याचा फॉलो करणं हे सिडको करत नाही आणि त्यामुळे या नागरिकांना गरजेपोटी घराच्या विषयात सुद्धा दिलासा देण्याची गरज आहे. 1970ला आमच्या नागरिकांच्या काही जागांवर यांनी शिक्के मारून ठेवलेत की आम्ही ह्या जागा ॲक्वायर करणार आहे. आज 53 वर्षात या जागा ॲक्वायरही सिडको करत नाही आणि त्यांच्याकडे आम्ही काही ह्याच्यावर बांधतो म्हटलं तर परमिशनही देत नाही. का नाही देत तर म्हणे आम्हाला लागेल तेव्हा तुमची जागा घेऊ. पण तुम्ही त्या शेतकऱ्यांना मोबदलाही दिला नाही. मग तुम्ही एकतर त्यांची जमीन मोबदला द्या आणि घ्या, नाहीतर आमची जमीन मोकळी करा, ही शेतकऱ्यांची मागणी आहे. पण असे अनेक विषय प्रलंबित ठेवलेत आणि सिडकोला ऐकायला वेळ नाही. सिडकोने ऐकण्याचा एक प्लॅटफॉर्म तयार करावा या मागण्यांसह सिडकोच्या अनेक विषयांवरती आज प्रश्न उपस्थित केलेले आहेत. यामध्ये मंत्री महोदयांनी तात्काळ अधिवेशनानंतर बैठक लावून या विषयात मार्ग काढण्याचं सांगितलेलं आहे. कारण अनेक विषय मी त्या ठिकाणी मांडले आणि त्याला केस टू केस बेसवरती आपल्याला सगळ्यांची चर्चा करून मार्ग काढावा लागेल आणि त्यामुळे या अनेक विषयामध्ये अधिवेशनानंतर तात्काळ बैठक लावून यात मार्ग काढण्याचं आश्वासन मिळाले. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.